आले का? अरे लाईव्ह गेलो ना साहेब. रोल सर 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 लाईव्ह आहे. सर लाईव्ह आहे. सर सर लाईव्ह आहे. थोडी कमी कर, थोडी कमी कर, कमी करा, कमी करा, कमी करा. बंद करा रे, बंद करा. सागरी कर. नाही नाही, एकदम कमी कर, एकदम डिफ्यूज कर. डिफ्यूज कर. थोडीशी कमी कर. हां भेटलं. नाही नाही पण मी खूप वेगळा विदर्भ. सिद्धेश सिद्धेश हलवू नको. लाईट फ्लिकर होते त्याची. फ्लिकर होत आहे. हो नाही झालं, बंद झालं. चालू मध्ये बोलता बंद कर. बंद कर. आता दिसतं ऑपरेशन झालं ते आहेच नाही पद्धत आहे काम करण्याची. संसद के ऊपर इसके ऊपर है मेरे भी वही लगा. थोड़ी लाइट कमी कर. लाइट जरा कमी कर. कमी कर ना, कमी कर. हाँ हाँ हे कमी कर, लाइट कमी कर. हाँ बस 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 ओके. हे विजिबल कमी कर. ओके अरे यार लाईट का आज होत आहे तशी. रोल तारखेपासून सुरुवात एवढ्यासाठी केली कारण आपल्याला सर्वांना आठवत असेल, आठवू नये याकरता काल बिल मांडलं गेलं हा भाग वेगळा. पण आपल्याला तरी नक्की आठवत असेल की साधारणतः एक महिना 15 दिवस आधी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्याला एक इशारा दिला होता की भारताने जे काही कर आहेत ते कमी करावे, नाहीतर आम्ही सुद्धा दशक तसे कर लावू. आणि त्या कराला सुरुवात, त्या कराच्या आकारणीला सुद्धा त्यांनी त्यांच्या 2 तारखेपासून म्हणजे आजपासून आपल्या इकडे केले. शेअर मार्केट कोसळलं आहे अशी बातमी आहे. सेन्सेक्स ही सगळी पडझड मोठ्या प्रमाणावरती होते आहे. काल आपल्याला सर्वांना निदान मला तरी अपेक्षा अशी होती की देशाच्या आर्थिक पाठकाण्याचा हा विषय, कदाचित आर्थिक पाठकाणा मोडेल की काय, आर्थिक संकट मोठं आपल्या देशावरती मांडळेल की काय, अशी ही परिस्थिती असताना देशाच्या पंतप्रधानांनी, देशाच्या अर्थमंत्र्यांनी आणि देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी बाकीचे सगळे विषय बाजूला ठेवून देशाला विश्वासात घ्यायला पाहिजे. या संकटाचा मुकाबला आपण काय करणार आहोत, आपल्याला काय पावलं उचलण्याची गरज आहे, आपण काय केलं तर त्याचा परिणाम काय होईल, त्याचा दुष्परिणाम काय होईल, आणि
अशी जर का काल त्यांनी भूमिका घेतली असती तर आणखी एक गोष्ट सांगतो की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा चीन घुसला होता आपल्या देशामध्ये, अरुणाचलवरच्या भागामध्ये. कोरोनाचा काळ होता. माननीय पंतप्रधानांनी त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली होती. ते सुद्धा तेव्हा घरी बसून काम करत होते. देशातल्या सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रमुख पक्षाच्या नेत्यांना त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विश्वासात घेतलं होतं. आम्ही सगळ्यांनी एकमुखाने त्यांना सांगितलं होतं की आपण देशाचे पंतप्रधान आहात, आपण देशाच्या हिताचेच निर्णय घ्याल अशी आम्हाला खात्री आणि विश्वास आहे. आपण याबाबत जो काही निर्णय घ्याल त्याला आमचा पाठिंबा असेल. तर त्याच पद्धतीने हे देशासमोर येणारं आर्थिक संकट सगळ्या देशवासियांना त्यांनी सांगितलं असतं आणि सगळ्यांना विश्वासात घेऊन आपण काय पावलं उचलणार आहोत हे सांगितलं असतं तर बरं झालं असतं. आम्ही एकमुखाने एका क्षणाचीही चर्चा न करता त्याला पाठिंबा दिला असतो. दुर्दैवाने तसं झालं नाही. उलटा आता असं वाटते की त्याच्याकडे दुर्लक्ष व्हावं. आपण काही त्यांच्याकडे काही करू शकत नाही. काही पाकिस्तानला इशारा देऊ शकतो, चीनला देऊ शकत नाही. अमेरिका तर फार दूर राहिली. आणि मग काय करायचं? असं आहे त्यांनी ते जे काय करतील ते भोगत बसायचं आणि ते भोगतोय हे आपल्याला कळून द्यायचं नाही म्हणून मग कुठेतरी वेगळे विषय करायचे. आता हा एक खरा महत्वाचा मुद्दा. आज तरी मी अपेक्षा करतोय की आज तरी अधिवेशन सुरू आहे. लोकसभेत आणि राज्यसभेत सगळे विषय बाजूला ठेवून या आर्थिक संकटाबद्दल आपल्याला आता पंतप्रधान मला परदेशात गेले, परराष्ट्र मंत्री कुठे काही कल्पना नाही. अर्थमंत्र्यांनी तरी एक आवाहन केलं पाहिजे. बाकी गृहमंत्र्यांचा तर काय आनंदच आहे, पण त्यांनी देशाला शासकीय भाषेत अवगत केले पाहिजे. पण त्याची अपेक्षा करणं याच्याकडनं हे खूप मला असं वाटतं चुकीचं करेल. पण त्यांनी खरं करणं आज असो. नुकतीच ईद झालेली आहे. त्या ईदच्या वेळेला या सगळ्या लोकांनी ईदच्या मेजवान्या जोडल्या. ईदच्या मेजवान्या जोडून ढेकर देऊन काल वक्फ बोर्डाचं बिल मांडलेलं आहे. योगायोग असा आहे की किरण रिजिजू यांनी हे बिल मांडलं. आता एक किरण रिजिजू यांनीच एकेकाळी गोमांस खाण्याचं समर्थन केलं होतं. त्यांनीच वक्फ बोर्डाच्या सुधारणेचं बिल मांडलं. हा योगायोग किंवा ठरवून आणलेला योगायोग आहे. नेमकं भारतीय जनता पक्ष करतंय काय तर हेच कोणाला कळत नाही. कारण कधीतरी सांगायचं औरंगजेबाची कबर फोडणार, मग त्यांची लोक उघड आवडी घेऊन जातात, खाण्याला सुरुवात करतात. मग वरनं आदेश द्यायचा नाही 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 सोडू नका, परत पाठी टाकतात, परत पाठी टाकतात. मग मध्येच म्हणायचं मशिदीत घुसून मारणार. लोक मारायला जातात, त्यांना सांगा थांबा थांबा थांबा, ते तुमचे बाकीचे हत्यार बाजूला ठेवा, हे चौघाचे मोली घेऊन करा. म्हणजे ते कळतच नाही नेमकं काय चाललेलं आहे. लोकांना लढवायचं, झुंजवायचं आणि आपण आपलं राजकारणाच्या पोळ्या त्याच्यावरती भाजायच्या हे असे विकृत राजकारण सध्या भारतीय जनता पक्ष करतो. मला काल मी साधारणतः मध्ये ही चर्चा बघत होतो. या चर्चेत वक्फ बोर्डातल्या काही सुधारणा आहेत, जरूर त्यातल्या काही चांगल्या आहेत, त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण आतापर्यंतचा अनुभव असा आहे की यांचे दाखवायचे दात आणि खायचे दात हे वेगळे आहेत. गरीब मुसलमानांबद्दल त्यांनी जे बोलले त्याच्याबद्दल मी भाष्य करेनच, परंतु 370 कलम जे कलम काढले गेले काश्मीरमधला आम्ही पाठिंबा दिला त्याला. त्याचं कारण ज्या वेळेला तिथे ती काय अंदाधुंद एक बेबंदशाही चालू होती आणि अनेक हजारो काश्मीरी पंडित हे आपल्या देशात आपली घरं सोडून आपल्या इतर राज्यांमध्ये निर्वासितासारखे फिरत होते, तेव्हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी त्यांना महाराष्ट्रामध्ये आश्रय दिला. 370 कलम काढल्यानंतर ती एक आशा दाखवली गेली ते सगळे काश्मीरी पंडित आपापल्या घरी परत जातील. आता 370 कलम काढून किती दिवस झाले, किती वर्ष झाली, त्या काश्मीरी पंडितांपैकी किती जणांना त्यांच्या जमिनी परत दिल्या गेल्या हे पहिले त्यांनी सांगण्याची गरज आहे. आणि वक्फ बोर्डाची जमीन जरूर त्याच्याबद्दल तुम्हाला काय निर्णय घ्यायचा तुम्ही घेतलाच आहे का, पण काश्मीरी पंडितांच्या जागा तुम्ही देणार की नाही परत का? त्यांना अजून त्यांच्या घरामध्ये त्यांच्या हक्काच्या देशात त्यांच्या राज्यामध्ये बिनधास्तपणाने जाता येत आहे. तर त्याचाही खुलासा गृहमंत्र्यांनी केला पाहिजे. त्याचबरोबरीने आपण पाक व्याप्त काश्मीरची जी जमीन आहे त्याच्याबद्दल काही भूमिका घेतली नाहीये. चीन तर मी असं ऐकलं की तो जो काय कुठला लेख आहे तो पँगॉंग लेक तिथला जवळपास 40,000 वर्ग किलोमीटरचा भूभाग त्यांनी दाखवलेला आहे. आपण कोणीच त्याच्याबद्दल बोलत नाही.
ठीक आहे, वक्फ बोर्डाच्या जमिनी तुम्ही त्या ताब्यात घेणार असं दिसतंय, म्हणजेच काय की जमिनीवरती तुमचा डोळा आहे. बरं, कालची सगळ्यांची जर का भाषणं ऐकली तर मला वाटतं देशाच्या इतिहासात पहिल्या प्रथम देशाच्या संसदेत मुस्लिम समाजाचा कळवळा आणणारी भाषणं ही म्हणजे अतिशयोक्ती करायची झाली तर जिनानाही लाजवेल अशी मुसलमानांची बाजू घेणारी भाषणं ही खुद्द अमित शहापासून त्यांचे सर्व मित्रपक्षांनी केली. मग हे बिल नेमकं मुस्लिमांच्या विरोधात आहे का मुस्लिमांच्या बाजूने आहे? जर मुस्लिमांच्या बाजूने असेल तर त्याला विरोध करणारे आम्ही हे हिंदुत्व सोडणारे कसे? आणि मुसलमानांची ज्या पद्धतीने तुम्ही काही बाजू मांडले की गरीब मुसलमान को ये होगा, मुस्लिम महिलाओं को ये करेंगे, अमुक करेंगे, तमुक करेंगे, मग हिंदुत्व आम्ही सोडलं का तुम्ही सोडलं? कारण आमच्यावरती जो काय आरोप करताय की बाळासाहेबांचे विचार, काय बाळासाहेबांचे विचार? 95 साली जेव्हा त्या राज्यामध्ये सत्ता आली होती तेव्हा इथे बीकेसी मध्ये हिंदू हृदय सम्राटांनी इथल्या मुस्लिम लोकांना मोठा त्यांचा जो काही इस्तेमा उत्सव असतो तो करण्याची परवानगी दिली होती. आज तीच जागा ह्या लोकांनी बरोबर व्यापारासाठी बुलेट ट्रेनच्या भेटात घातली. हे तुमचं हिंदुत्व आहे आणि तुम्ही आम्हाला बाळासाहेबांचे विचार शिकवणार? म्हणजे कालचे सगळे जी काही त्यांची भाषणं होती आणि सगळ्यात मला किरण रिजिजूंचं एक आश्चर्य वाटलं. अरविंद सावंत बोलल्यानंतर ते होते बाळासाहेब के आप एक बेहतर हमको ऐसा लगता था. रिजिजू साहेब, मला पण काल वाईट वाटलं की तुमच्या तोंडावर तुमच्या नाकावर टिचून नवीन ठणकावून तुमचे मित्रपक्ष जनविचे ते लल्लन सिंग बोलले, टीडीपीचे त्यांचे कोणते नेते ते बोलले, एका पाठोपाठ त्यांची भाषणं झाली की आम्ही मुसलमानांच्या म्हणजे ते बोलले की हिताचं रक्षण करणार, आम्ही त्यांच्यासाठी अमुक करणार आणि हे असहाय्यपणाने म्हणजे असं चीन समोर किंवा अमेरिकेसमोर आपली अवस्था झाली. तसं अमित शहा असतील, पियुष गोयल असतील, रिजिजू असतील, राजनाथ सिंग असतील, हे त्यांच्याकडे बघूही शकत नव्हते. खाली मान घालून नाचेरीने हसत होते. हे काय परिस्थिती आहे की त्यांचा आधार घेऊन हे राज्य करतात. त्यांच्या तोंडावर हे कन्फर्म सांगतात की आम्ही हिंदू मुसलमानांचं रक्षण करणार, आम्ही अमुक करणार, आम्ही तमुक करणार. पण तुम्ही उठून सांगताय की हे बिल आहे ते मुसलमानांच्या हिताचं आहे. पण नेमकं हे बिल मुसलमानांच्या हिताचं आहे तर मग माझा प्रश्न परत तोच आहे, तर हिंदुत्व आम्ही सोडले का तुम्ही सोडलेलं आहे? कारण आम्ही त्याच्यामध्ये काही सूचना सुचवू इच्छित होतो. जसं काल अरविंद सावंत यांनी भाषण केलं की प्रत्येक जाती धर्माचे ट्रस्ट आहेत. उद्या आमचे देवस्थानाचे मंदिरांचे काही ट्रस्ट आहेत. त्या ट्रस्टवरती जर तुम्ही गैर हिंदू मुद्दामून लागला तर आम्ही सहन करू का? आम्ही नाही सहन करू शकत. पण तशा या वक्फ बोर्डावरती तुम्ही गैर मुसलमान टाकताय, तुमचा अधिकार आहेच, तो कोणी नाकारत नाहीये. म्हणजे या विषयावरती काल रवीश कुमार यांनी एक अतिशय चांगला व्हिडिओ केला आणि त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की चंद्रबाबू पूर्वी कधी मुख्यमंत्री होते तेव्हा नाव करायचे तुम्ही बघा, त्याच्यात त्यांनी उल्लेख केलाय. जर का मी चुकत नसेल तर शामशाबाद इथे साधारणतः 1100 एकर जमीन ही विमानतळाला दिली. आता ती विमानतळाला जागा घेताना राज्य वक्फ बोर्डाची परवानगी घेतली होती का, केंद्राची घेतली होती का? नसेल किंवा असेल. थोडक्यात काय की तुम्ही हे बिल न आणता सुद्धा जे तुम्हाला करायचंय ते तुम्ही करत होतातच. आणि एअरपोर्टसाठी जागा तुम्ही घेतलीच, त्याला तो कोणी काही विरोध नाही केला. वक्फ बोर्डाच्या मध्ये जर का काही अफरातफर चालली असेल जरूर त्याला पायबंद बसला पाहिजे. नक्कीच त्याच्यावरती पारदर्शकता आलीच पाहिजे. पण काही काही गोष्टी ज्या आहेत ज्या उगाच तुम्ही उकरून काढताय, जसं आता सगळं व्यवस्थित चाललंय. तुम्ही आता एवढं सरकार तिसरी टर्म तुमचं सरकार आलेलं आहे आणि देशाच्या विकासाच्या गोष्टी, रोजीरोटीच्या गोष्टी या सगळ्या बाजूला ठेवून अजूनही हिंदू मुसलमान किंवा हिंदूंमध्ये मराठी अमराठी, मग मराठी माणसाने खायचं काय तुमची दादागिरी आम्ही नाही सहन करणार, अजिबात करणार. आम्ही काय करायचं, आम्ही काय करणार हे जर का तुम्ही आम्हाला आमचं लादणार असाल तर आम्ही ते सहन करणार नाही. आता त्याच्यामध्ये काल त्यांनी जी काही भाषणं केली, दोनपैकी एक गोष्ट कराय, जर आम्ही हिंदुत्व सोडलं असं कोणाचं म्हणणं असेल, काही भाड्यांचं म्हणणं आहे असं की आम्ही हिंदुत्व सोडले, त्यांना गद्दार जे गाणं वाजलं गद्दार, त्या गद्दारांचं म्हणणं जर का असेल की आम्ही हिंदुत्व सोडलं, मग काल तुमच्या आजूबाजूला जी मुसलमानांची तारीफ चालली होती तेव्हा तुमच्या शेपट्या कुठे गेल्या होत्या? तेव्हा तुम्ही काय सोडलं होतं? लाच सोडली होती, लज्जा सोडली होती का? तुम्ही बोलला नाही की आम्ही बाळासाहेबांचे विचार मानणार आहे, आम्हाला हे मान्य नाही आहे, ही तुमची त्यांची चाललेली भलामण आहे, हे लांबून चालन आहे, हे आम्ही मान्य करू शकत नाही, म्हणून आम्ही याच्या बाहेर पडतो का बोलला नाही? आणि मग काही गोष्टी खऱ्याबरोबर खोट्या, जसं इतकी बातमी आलेली आहे, किरण रिजिजू जे बोलले
की जर का मोदी सरकार आलं नसतं तर यांनी संसदेची जागा सुद्धा हडपली असती. आता ही लोकसत्ता सामना नाही, लोकसत्तेच्या ऑनलाईनची बातमी आहे की वक्फ बोर्डाची वक्फ अमेंडमेंट बिल वक्फ बोर्डाला खरंच संसदेची जागा भडकायची होती का, अशी ती लोकसत्ता ऑनलाईनची बातमी. त्याचं मी प्रिंट आउट काढले. त्याच्यात पुढे असं दिलेलं आहे की वक्फ बोर्डाने खरंच संसदेवर दावा केला होता का. दिल्लीतील वक्फ बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की मी 18 वर्षापासून दिल्ली वक्फ बोर्डात काम करत आहे. बोर्डाने संसद परिसर किंवा लगतच्या संकुलावर कोणताही दावा केलेला नाही. माननीय मंत्र्यांचा हा दावा खरा नाही. पण हे तुम्ही सगळे ही गोष्ट ही लावालावी का करताय तुम्ही. एका ठिकाणी आपण बघतो की जसं मी स्वतः परवा फोन केला होता, एक आमचा कार्यकर्ता आहे मुस्लिम पुण्यामध्ये, त्यांनी हिंदू एका व्यक्तीवरती अंत्यसंस्कार केले. मी त्याचं कौतुक केलं. आणि शिवसेना प्रमुखांनी कधी सगळे मुसलमान देशद्रोही आहेत असं कधी म्हटलेलं नाही, अजिबात म्हटलेलं नाही. आज सुद्धा आमच्याकडे साबिरबाई शेख यांच्यासारखे अनेक कडवट देशनिष्ठ हे मुस्लिम कार्यकर्ते कार्यरत आहेत. आता त्याच्याबद्दल एकदा भाजपने जाहीर केलं पाहिजे. आणि परत एकदा सांगतो की आज सुद्धा मी भारतीय जनता पक्षाला पहिल्या आवाहन करतो, त्यांचं आव्हान देतो की तुम्ही जर का खरोखर एवढे हिंदुत्व करत असाल आणि तुम्हाला मुसलमानांचा जर का चित्तरा असेल तर परत एकदा सांगतो की तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा आणि न पेक्षा ही जुमलेबाजी बंद करा. गरिबांवर या मारामाऱ्या गावाला दरवेळेला ही भाजपाची वाईट सवय आहे की फटाक्याची वाट पेटवायची आणि पडून द्यायचं आणि तो फुटून सगळं झालं तर मग मिरवायला यायचं की आम्हीच लावली होती वाट. पण वाट लावून त्याची जबाबदारी कोण घेणार. तर पहिली वाट लावायची, वाट लागल्यानंतर आपण यायचं आणि आम्ही सगळं काही केलं. ही वृत्ती जी आहे त्याचा आम्ही विरोध केलेला आहे. थोडक्यात आम्ही बिलाला विरोध करण्यापेक्षा यांच्या ढोंगाला आणि त्याच्यानंतर या जमिनी बळकावून यांच्या व्यापारी मित्रांना ते जे काही देणार आहेत त्या भ्रष्टाचाराला विरोध केला. सुधारणा काहीतरी करायला पाहिजे होत्या. बरं त्याच्यामध्ये साधारणतः एकूण जे काही चित्र चाललं होतं आणि विरोधी पक्ष किंवा प्रतिपक्ष काय असेल ते, पण त्या ज्या काही सूचना त्यांना तुम्ही असं केलं होतं की तुम्ही मुस्लिम धार्जिणे आहात आणि हे हिंदू धार्जिणे आहे आणि हे स्वतः जेवढं मुसलमानांचं लागून चालन करत होते ते बघितल्यानंतर मी म्हणेन की जिनांना सुद्धा लाज वाटली असेल की आपल्याला नाही जे करता ते यांनी केलं, भाजपने करून दाखवलं. केलं नाही ते काल संसदेत मुसलमानांची बाजू घेऊन भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाने करून जिस तरीके से कल भाजपा के नेतागण या शीर्ष नेता या वरिष्ठ मंत्री उसमें अमित शाह जी थे, किरण रिजिजू, फिर उनके जो नए दोस्त हैं टीडीपी हो या जेडीयू, जिस तरीके से उन्होंने मुस्लिम समुदाय का समर्थन किया, हम नहीं चाहते कि वो विरोध करे. लेकिन अगर आप हमें बार बार कहते हो कि आपने हिंदुत्व छोड़ा, तो कल आपने क्या छोड़ा था. कल जिस तरीके से आपको एक प्यार आया था कि हम गरीब मुसलमानों के लिए बिल लाए हैं, गरीब मुसलमानों से इसका फायदा होगा, जो महिलाएं हैं उनके लिए ये चल रहे हैं. अरे भाई आप जो कह रहे हैं और कर रहे हैं उसी को तो हम कहते हैं जिसको मराठी में कहते हैं नागरिकता. सामने आपको चुनाव दिखाई दे रहा है, उसका शायद उल्लेख अमित शाह जी ने भी किया कि आप बंगाल में जीतेंगे और बिहार में जीतेंगे. इसका मतलब सीधा है कि भाजपा की नीति सिर्फ आपस में लड़ाई लड़ाओ, तोड़ो राज करो. अभी जो भाजपा की जो चाल है, अभी बाला साहब बोलते तो कुछ और शब्द में कहते, उन्होंने भाषण में उसको उपयोग किया है, मैं नहीं कहना चाहूँगा. जिन्होंने वो भाषण कवर किया होगा उसको याद आएगी वो बात. उस पर बैल का जिक्र किया था, बैल जिस तरीके से जाता है खेत में वैसे मत चलो, सीधा चलो. बराबर है ना. तुम्हें मराठी जो कुछ मैं कह रहा था कि हमेशा वो कहते कि आपने हिंदुत्व छोड़ा. मुझे पहले बताइए कि इस बिल का हिंदुत्व से क्या लेना देना है. और अगर आप मुसलमानों के लिए सारी चीजें कर रहे हैं तो भाई हिंदू ने क्या आपका गुनाह किया. कभी आप कहते हो कि औरंगजेब की कबर फोड़ डालो, उनके लोग जब फोड़ने के लिए जाते हैं तो आरएसएस कहते नहीं जो फोड़ी उसके ऊपर मिट्टी डालो. कभी कहते कि मस्जिद में घुस कर मारेंगे, कभी कहते हैं नहीं वो बाजू में रखो, ये सौगात लेके जाओ.
कभी कहते हैं कि ये मुस्लिम जो है ऐसे वैसे, और बाद में उनके यहाँ जाकर इनकी पार्टी बनाते हैं। तो क्या आप कहना क्या चाहते हो? जो आते ना कभी, अरे कहना क्या चाहता है? जो बात है उसमें कुछ चीजें जरूर अच्छी है ना, मैं नहीं कहता उसमें पारदर्शिता होनी चाहिए। अगर यहाँ भी कुछ गलत है तो गलत है, उसका समर्थन मैं या मेरी सूचना कभी भी नहीं करेगी। लेकिन आप जिस तरीके से वो पेश कर रहे थे, तो क्या पहले आपको भी समझ में आया है कि हम क्या कर रहे हैं? मुसलमानों के हित में कर रहे हैं कि उनके खिलाफ कर रहे हैं? ये तो पहले बताओ। और हमारा जो डर है कि आज आपने वक्फ बोर्ड की जमीन पर आपके हाथ है, हमारे जो मंदिर का ट्रस्ट है उनके पास भी काफी सारी जमीन है, क्रिश्चियन लोग उनके पास जमीन है, गुरुद्वारा के पास होगी, बौद्ध विहार के पास होगी। अगर आप मुसलमानों की बात आज कर रहे हैं, कल हमारे ऊपर भी आपकी नजर आएगी। और फिर व्यापार आप करना चाहते तो सीधा करो, और अगर जमीन ही चाहिए तो जाओ ना वहाँ चीन जाओ, घुस गया है, वहाँ की जमीन दे दो अपने दोस्तों को। वहाँ की कश्मीर में जो पाकिस्तान घुस गया है, वहाँ की जमीन आपके दोस्तों को दे दो। तो ये सिर्फ जमीन के लिए उन्होंने ये बिल लाया है, जिसका मैंने कहा ना, हमने बिल का विरोध नहीं किया है, हमने भ्रष्टाचार का विरोध किया है, हमने उनकी जो नौटंकी है उसका विरोध किया है। एक हिंदुत्व का तो कोई लेना देना नहीं है, इससे हिंदुओं को क्या फायदा होने वाला है? उल्टा डर ये है, जो बात हमने कही कल अरविंद सावंत हमारे सांसद है, उन्होंने बात कही कि हमारे शंकराचार्य जी है, जिन्होंने कहा, आरोप लगाया कि केदारनाथ मंदिर से 300 किलो या कुछ ज्यादा इसमें गायब हो गया, कुछ किसी ने बात की। हाँ, फिर हमारे पद्मनाभ स्वामी मंदिर का उन्होंने सैदरा बोला, विरोध किया, फिर रुक गए। तो ये ऐसी सारी बातें वो करने लगे, तो अरे एक एक पहले इसको मैं पूछना चाहता हूँ कि आप अटल जी के विचारों पर चलेंगे या नवाज शरीफ के विचारों पर, या जिना के विचारों पर चलेंगे? क्योंकि कल जितनी सारी बात हुई है वो जिना से भी बढ़कर हुई है, तो क्या आप जिना की ओर चल रहे हैं? और बाला साहब की विचारधारा, शायद आप छोटे थे, बच्चे थे, तो जहाँ बाला साहब ने इस्तेमाल के लिए जो जगह दी थी, जो आपकी सरकार ने बुलेट ट्रेन को दी थी, अगर मैं गलत नहीं कहूँ तो उस समय बाला साहब ने कहा था मनोज जी को और गोपीनाथ मुखर्जी जी को कि जितने सारे लोगों के प्रार्थना म्हणजे ज्याला आपण प्रार्थना स्थळ म्हणतो, मंदिर असेल, दर्गा असेल, काही असेल, जितने लीगल है उनको और FSI दे दो। तो ये बाला साहब ने कहा था। तो बाला साहब के विचार पहले आप बच्चे थे उस वक्त, आप हमें मत सिखाओ। एक एक येणार आहे। एजन्सी नाराज आहेत, त्यांना समर्थनार्थ ये काफी दोघे शब्द वापरते संकट हमारे ऊपर मंडरा रहा है, इसके लिए हम क्या करने जा रहे हैं, क्या करना चाहिए, सबको अवगत करना चाहिए। और मैं भरोसा विश्वास दिलाता हूँ कि देश के हित के लिए अगर आप कुछ वहाँ करना चाहते हो कि नहीं, अमेरिका ने ऐसे किया तो हमें ये करना पड़ेगा, तो हम उसका समर्थन करेंगे, लेकिन ये करो, ये देश के हित के लिए। और अब वो जो उन्होंने टैक्स लगाया है, टैरिफ लगाया है, वो हिंदू मुस्लिम नहीं जानता, वो अपने देश के ऊपर लगाया, तो नुकसान तो सभी का होने वाला है, तो उसके ऊपर चर्चा करो। आपने वक्फ को लेकर जैसे आपने कहा है कि कुछ चीजों में आप जो है क्लियर है कि हाँ कि कई चीजों में मुसलमानों को जो सबसे ज्यादा मुखालफत बोल रहा है वो ये रहा है कि कलेक्टर को अपॉइंट किया जाएगा तो इनडायरेक्टली ये चीजें सरकार के अंदर में आ जाएगी। आप इस चीज के फेवर में है या विरोध में? क्या वक्फ की मिल्कियत का कंट्रोलिंग सरकार के हाथ में? एक बात जरूर कि उसमें ट्रांसपेरेंसी होनी चाहिए, वो मुस्लिम लोग भी उसको मना नहीं कर रहे, लेकिन कलेक्टर किसके अंडर रहेगा? क्या उसको डिसीजन लेने की आज़ादी रहेगी? और यही रिजिजू साहब है, आपको याद होगा जब वो लॉ मिनिस्टर थे, तर ते काय न्यायवृंद म्हणतात ना, काय त्याला म्हणायचं, कॉलेजियम उसके ऊपर वो हवे होना चाहते थे, जिकडे जातात तिकडे ताबा घ्यायला बघतात, तर
कलेक्टर बिलेक्टर कोणाच्या अंडर राहील? त्याला तेवढं स्वातंत्र्य असेल की तू तेवढ्या याने वाघ तू कोणाच्या अंडर नाही. पण कलेक्टर जर का यांच्या अंडर असेल तर त्याची या लोकांना नाही म्हणण्याची हिंमत असेल का मंत्र्यांना किंवा प्रधानाला? हा महत्वाचा मुद्दा आहे. कलेक्टर विरोध का करताय? कारण कलेक्टर हा सिस्टीम मधला एक भाग आहे आणि जर का यांनी असं ठरवून आदेश दिले की कुछ भी होने दो ऐसा करना है तो क्या करेंगे? तुम्ही असं म्हणालात की विधेयकात अनेक काही गोष्टी चांगल्याही आहेत, काही गोष्टी सुधारणा तुमच्या खासदारांनी सुचवल्या होत्या. तर आज तुम्ही एनडीए मध्ये नाही आहात, तर तुम्ही इंडिया अलायन्स मध्ये आहात, त्यामुळे नाईलाजास्त तुम्हाला या विधेयकाला विरोध करावा लागतोय. नाही नाही, असं नाहीये. बघा, मी उगाच कोणाचं अंधपणाने समर्थन किंवा विरोध करण्याचा नाहीये. की काँग्रेसचा दबाव आहे अजिबात नाहीये, भाजपचा दबाव आहे अजिबात नाहीये. मला जे काय वाटतं, मला पटतं ते मी करतो. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने भाजपची पावलं पडताय की आज तुम्ही वक्फ बोर्डावरती नियंत्रण आणताय, आणा, हरकत नाही, त्याच्यात पारदर्शकता आणायचं सुद्धा जरूर आणा, पण उद्या तुम्ही हे हिंदूंवरती आणा. पण आधीच आमच्या देवस्थानाची जागा ही मराठवाड्यात असो किंवा आणखी काही ठिकाणी ही हडपली गेलेली, त्याच्याबद्दल नाही. पण आता जर का तुम्ही आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणताय आणि तुम्ही हिंदू आहात असं तुमचा जर का दावा असेल किंवा हिंदुत्वाचे तुम्ही अखंड आहात, तर मुसलमानांची एवढी तुम्ही बाजू घेताय, तर हिंदूंमध्ये गरीब नाही आहेत का? त्या गरिबांसाठी तुम्ही काय करताय? काय तुमच्याकडे? आणि आता सुद्धा या वक्फ बोर्डामुळे तुम्ही गरीब मुसलमानांना काय फायदा करून देणार? नाही, पण जर तुम्ही एनडीए मध्ये असता तरी हीच भूमिका घेतली असते. आम्हाला जे पटलं नसतं ते त्याही वेळेला आम्ही मांडलेलं होतं. नोटबंदीच्या वेळेला सुद्धा मी बोललो होतो. त्याही वेळेला आपल्याला लक्षात असेल की मोदीजींचं सरकार आल्या पहिल्या की मुंबईच्या लोकल ट्रेनची दरवाढ झाली म्हणून त्याला विरोध केला होता. आता नोटबंदीमध्ये सुद्धा हे असंच सगळं गाडून टाकलं गेलं होतं की आणि असं होईल त्यांनी तसं होईल. लोकांना वाटलं होतं अरे वा खूप चांगलं होणार, कुठे काय नोटबंदीचा निर्णय साहेब संसदेत यावर मतदान झालेलं आहे आणि प्रत्येकाला आपली भूमिका मांडावी लागेल. त्यामुळे मी विचारतोय, जर तुम्ही एनडीए मध्ये असता आणि भूमिका घेतली असती की तुम्ही याच्यावर, कारण का आता हे एवढ्या वर्षानंतरचा जो अनुभव आहे की त्याचं प्रेझेंटेशन खूप छान असतं, त्याच्यावर तर वादच नाही. आणि सगळ्यांची भाषणं ऐकली तर तुम्ही म्हणाल अरे वा हे आपल्याला करणं गरजेचं आहे. एक बारकावा घेतलाय की तुम्ही मुसलमानांच्या हितांची गोष्ट करताय का मुसलमानांच्या विरोधातली गोष्ट करताय की हिंदूंच्या हिताची गोष्ट करताय की हिंदूंच्या विरोधातली गोष्ट करताय? नेमकं या बिलामागचा जो उद्देश आहे, कारण तेच आमच्यावरती ते एसएनसी वाले बोलतात की आणि हिंदुत्व सोडलं, देवेंद्र म्हणतात बाळासाहेबांचे विचार सोडले. पण नेमकं तुम्ही काय करताय हे असं तुम्हाला काय वाटतं की तुम्ही मुसलमानांचं लागून चालन करताना जर का आम्ही त्याला विरोध करत असू तर हिंदुत्व आम्ही सोडले का तुम्ही सोडले? सपोर्ट कर रहे हैं, आपने बोला कि आप बिल का सपोर्ट करते हैं लेकिन भ्रष्टाचार का सपोर्ट नहीं कर रहे हैं. आप क्लियर स्टैंड किया है. मैंने क्या कहा, बिल का सपोर्ट नहीं कहा. मैंने कहा मैंने बिल का ही विरोध नहीं किया. मैंने उसका जो ढोंग है, नौटंकी है और भ्रष्टाचार है उसका मैंने विरोध किया है. लेकिन उसमें जरूर कुछ अच्छी चीजें है, लेकिन और हमारी या अन्य पक्षों की सूचनाएं ले लेते हैं तो इतने विवाद करने की आवश्यकता ना हो. सबका साथ चाहिए था ना, तो सबका साथ आपने क्यों नहीं दिया? और आपने पहले शब्द से ऐसी शुरुआत किया कि हम हैं आपके दुश्मनी है. जिस तरीके से उनका एक तौर तरीका था, मतलब एक तरीके से वो मुस्लिम लोगों को पूरा ललचा रहे थे, लेकिन हमको ऐसे कचरे में मुस्लिम खड़े कर रहे थे. महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये हिंदुत्वाचंच कार्ड चालताना दिसतं. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता एवढं पण त्यावेळेला पण महापालिका निवडणुकीमध्ये तुमच्या या भूमिकेमुळे हिंदुत्ववादी मतदार तुमच्यापासून आपल्या पक्षाला फायदा होईल की नुकसान होईल? कारण का भाजप नेहमी हिंदुत्वाची भूमिका घेऊन आली. पण यावेळेला भाजपने मुसलमानांची बाजू घेतलेली आहे. सांगतोय यावेळेला मुसलमानांची बाजू ही भाजपने घेतली आहे आणि म्हणून जिनांना लागवेल अशी भाषणं काल भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षात केले. त्याच्यामुळे आता हिंदूंनी जागा व्हायला पाहिजे की अरे आपण निवडून दिलं म्हणजे हे मुस्लिमांची बाजू घेत आहे. कधीतरी रामनवमीला राम मंदिर किंवा हिंदू वस्तीमध्ये वाटलंय का? हनुमान जयंतीला वाटलंय का? होळीच्या वेळेला का पुरणपोळ्या वाटल्यात का? तर चौघाचे मोदी वाटताय ही कोणाची बाजू आहे? सगळे जण बरोबर त्या वेळेत होते पाहिजेत. आणि काल त्यांच्या तोंडावर ठणकावून मी बरोबर सांगतोय की कोणाची हिंमत नाही झाली त्यांनी तोंडावर ठणकावून जदयू आणि त्या टीडीपी वाल्यांनी की ते
मुसलमानांचे तारण आहेत आणि त्यांच्या हक्काचं रक्षण करू. कोणाची एकाची हिंमत नाही झाली की असं बोलू नका नाही कारण आम्ही हिंदू आहोत. विधेयकाला विरोध केलेला आहे. तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना ही भूमिका पटेल का? पटेल का म्हणजे पटलेलीच आहे. याचं कारण असं की आमची भूमिका स्वच्छ आणि स्पष्ट आहे. एक तर पहिली गोष्ट या बिलाचा हिंदुत्वाशी काहीचा संबंध नाहीये. दुसरी गोष्ट ज्या पद्धतीने काल परत एकदा सांगतो अमित शहासह किरण रिजिजूसह सगळ्यांनी मुसलमानांचं लांबूलचालन केलेलं आहे आणि केवळ कसं आम्ही मुसलमानांच्या हिताचं आहे हे मानतो आहोत हे दाखवल्यामुळे आता हिंदूंची सुद्धा डोळे उघडले की अरे हे आपला सुद्धा वापर करून घेत आहे. त्याच्यानंतर यांची जी वेळी वापरी चालते त्याच्यावरती कवर खोरायची कधी त्याच्यावर माती टाकायची कधी मशिदीत घुसायची भाषा करायची तर कधी त्याच मशिदीमध्ये त्याच लोकांना भेटी घेऊन पाठवायचं कधी इफ्तार पार्ट्यांना जायचं कधी गोमांस हे करता पण मारायचं कधी मॉब लिंचिंग करायचं पुन्हा त्यांच्याकडे जेवायला जायचं हे सगळे जे चालले त्यांची दर्शन होती ही आता हिंदूंना सुद्धा कळलेली आहे. म्हणून आता हिंदू हा जागा झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही जे म्हणता ना की उद्या कुठे निवडणूक झाली तर भाजपला लेकर जो है महायुति को कांग्रेस ने कहा है कि उनको गर्मी सिंड्रोम हो गया है, सिंड्रोम की ये भूल गए हैं जो बातें. और उससे पहले अगर की बुआई से पहले अगर ये कर्जमाफी का जो वादा उन्होंने किया था नहीं करेंगे. ये अलग विषय हम बात कर सकते हैं और यही विषय पर आपने अभी सवाल पूछा काफी सारी बातें हो सकती है जो मैंने आज की प्रेस में है कि इनका दिखावा अच्छा होता है प्रेजेंटेशन बहुत ही बढ़िया होता है लेकिन अंदर जब मतलब पिक्चर का ट्रेलर बहुत अच्छा होता है लेकिन पिक्चर बहुत डरावना होता है. और कल जो उन्होंने दावे किए कि काफी सारे मुस्लिम लोगों ने हमें पत्र दिए उसका समर्थन किया. आज परत लोकसत्तेतलीच बातमी आहे की नक्षलवाद्यांच्या शांती प्रस्ताव पत्रकारिता चर्चेला दुभार. आता केंद्र सरकारने कारवाई थांबवून चर्चा करण्याचे आवाहन नक्षलवाद्यांनी केले आहे. मात्र पत्राच्या सत्यतेवरही प्रश्न उपस्थित होत आहेत. हे असं सगळ्या ह्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये आम्ही हिंदू वेड्यासारखे त्यांच्या मागे जातोय की काहीतरी आमचं होईल काहीच होत नाहीये. घरदार उद्ध्वस्त होत आहेत. घरदार उद्ध्वस्त होतात. कोणाला रोजीरोटी मिळत नाहीये नोकरी धंदा मिळत नाहीये. नुसतं यांनी सांगायचं तुझ्या घरी धर्मयुद्धाची भाषा करायची आणि परत मी सांगतो परत जाऊन विण्या मारायच्या. हे म्हणतील तसं हे हिंदुत्व नाहीये आणि हिंदूंना कळेल. त्याच्यामुळे मी भाजपला खरंच धन्यवाद देईन की कालचं त्यांनी तो जो काय वक्फ बोर्डाचा विषय घेतला त्याच्यामुळे देशातल्या तमाम हिंदूंचं सगळ्यांचे डोळे उघडले की भाजपचं खरं रूप काय हे लोकांच्या समोर बीजेपी को अपना हरा झंडा निकालना चाहिए. हिंदुवादी थे और हमारे ऊपर जो आरोप लगाते हैं कि आपने हिंदुत्व को छोड़ा तो आपको अगर इतनी नफरत है तो आप हरा कलम निकालो ना. सरकार ने एक आदेश निकाला है जिसमें कहा गया है कि कोई भी फाइल हो वो अजीत पवार से लेकर एकनाथ शिंदे की तरफ से ऊपर सीएम तक जाएगी. क्या इस सरकार को खुद ही के आलाइज पर विश्वास नहीं है? यहाँ पर एक ये इस तरह का जो माहौल है जो नाराजगी की बात है अपनी यहाँ की बात. लेकिन मैं और एक बात दोहराऊंगा कि कल जिस तरीके से उन्होंने उनकी जो अलायंस की पार्टी है जेडीयू और टीडीपी जिस तरीके से उन्होंने सिरा तान कर कहा कि वो मुसलमान की रक्षा करेंगे कोई एक की भी हिम्मत नहीं हुई ना अमित शाह की हुई ना राजनाथ जी की हुई कि उन्होंने कहा था कि ऐसे नहीं करना चाहिए हम ये हिंदुत्व के खिलाफ है चुप बैठो नहीं कह सकते क्योंकि वो लाचार है उनकी जरूरत उनकी सहायता लेके वो सरकार चला रहे वो क्या हमें हिंदुत्व से करें. हा एकच मुद्दा आहे हा 1914 आपला 2014 ज्यावेळेला आम्ही हिंदूच होतो आणि युती भाजपने तोडली आम्ही नोकरी करतो आणि तेव्हा स्वतंत्र भाजपाचा हा स्वतंत्र फेकूनामा होता जाहीरनामा होता त्याचं एक कव्हर आहे त्याच्यामध्ये हे वाक्य आहे हे ह्या वाक्याचा अर्थ कोणीतरी मला माहिती आता तुम्ही हास्यजत्रा बघत असेल तर ते आहे ना सुमारे कोई मुझको म्हणजे काढणे आता ह्या शब्दात हे मुस्लिम धर्मीने हिंदू धर्मीने कोणाचं आहे त्यांनी सामाजिक न्याय या सदनात म्हटलेलं आहे की वक्फ बोर्डाच्या जमिनींवर घुसखोरी करणाऱ्यांवर कारवाई करून या जमिनी परत करणार
ज्या प्रकरणात न्यायालयाने बोर्डाच्या बाजूने निर्णय दिले आहेत त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करणार. आता त्या भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा आहे. फडणवीसांना विचारा हे कोणाच्या पावलात पाऊल टाकून तुम्ही वचन दिलं होतं जिनाच्या की अटलजींच्या? हे मोहम्मद अली जिनाच्या पावलात पाऊल टाकून तुम्ही वचन दिलं होतं की अटलजींच्या पावलात पाऊल टाकून का मोदींच्या नवाज शरीफचा केक खाल्ल्यानंतरचं पाऊल आहे? कॉमेडियन कुणाल कामराला आतापर्यंत ही समज मुंबई पोलिसांनी बजावली आहे. बोलू हा विषय महत्वाचा आहे. परत एकदा सांगतो की कालच्या वक्फ बोर्डाच्या चर्चेवरनं भाजपचं खरं रूप हे देशातल्या जनतेला कळलेलं आहे. त्याच्यामुळे आता हिंदू सुद्धा त्या हिंदूंचे पण डोळे उघडले. मुसलमान, ख्रिश्चन, शीख घटकाच्या कोण कोण असले बादल अप्रतिम भाषण केलेलं आहे. त्यांनी पण अप्रतिम भाषण केले आणि सगळ्यांच्या मनात आता ही भीती आहे की आज हे पहिलं पाऊल यांनी मुस्लिम ट्रस्टवरती टाकले, उद्या जैनांचे टाकू शकतील, ख्रिश्चनांचे टाकतील, तर त्यांच्याकडे पण संपत्ती आहे, शीख लोक जगातील हिंदूंचे तर आहेच आहे. तर हे आताच सगळ्यांनी जागा होण्याची गरज आहे. तोही बाजा दादा 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 काका दादा पाय लागतोय. सर संपादक व्हा म्हणून सांगा. काका मुंबई जाणून